नमस्कार मंडळी. नमस्कार. आज तुमच्याशी एक दुःखद घटना शेअर करायची आहे, जी गेली की कित्येक दिवस तुम्हाला सांगायची होती, पण कल्याणी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही बोलत नव्हतो. तर एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. कल्याणीचे बाबा म्हणजे आमचे विलास मामा, आईचे वर्गमित्र आणि प्रतीकचे सासरे, कल्याणीचे बाबा, प्रथाचे आजोबा, ह्यांचं गेल्या महिन्यात दुःखद निधन झालेलं आहे. आणि खूप दुःखद घटना आहे. आणि कल्याणी नुकतीच आली आहे माहेरातून आली आहे, त्यामुळे म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. म्हणजे बोलता येत नाही की विचारही करू शकत नाही अशी घटना आहे. आणि सगळ्यांना म्हणजे तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल, तुम्हालाही, कारण आत्ता छकुली जेव्हा आली तेव्हा ते रडले होते गाडीजवळ, आणि रंजिता घरातून घेऊन आली होती, तुम्ही बघितलं होतं. आणि अचानक 15 दिवसात 1 महिन्यामध्ये असं घडते. प्रतीक, काय सांगशील? आता अचानकच झालं तर काय आता बोलायचं मला. एकदम चालते फिरते खेळणारे माणसं एकदम. तुझे तो वर्गमित्र होते मामा. सांगू काय समजत नाही, म्हणजे कसं घडलं ते आम्हालाच कळत नाही, अजूनपर्यंत कळत नाही कसं काय झालं. अल्पशा आजार झाला, असं मोठं आजारपण पण नव्हतं की असं काय आपल्याला कळेल, आणि झालं ते इतकं अचानक झालं की कोणाला काही सुचत नाही आहे. बोलता चालता झाले सगळं, बोलता चालता. आणि माझी म्हणजे जसं तुम्ही गेले 5 वर्ष बघताय, आपण अशी दुःखद घटना, वाईट घटना किंवा दुर्दैवी काय असेल तर मी सहसा सांगत नाही. थोडं दुःख कमी झालं, दुःख कमी होऊ शकत नाही, पण जरा मनावरचा भार कमी झाला की मग सांगतो तुम्हाला. आणि हे आज एकदाच हा व्हिडिओमध्ये सांगणार आहे, आणि परत हा विषय आपण काढणार नाही आहोत त्याच्यानंतर, कारण जितक्या वेळ विषय काढू तितकं कल्याणीला त्रासच होणार आहे. पण तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आहेत म्हणून तुमच्याशी शेअर करावं वाटलं, म्हणूनच हा व्हिडिओ बनवतोय. रंजिता, तुला तर बाय बाय करायचे, तुझ्याशी खूप क्लोज होते, तू काय सांगशील? म्हणजे आम्हाला असं वाटलं की असं होणारच नाही. असं जेव्हा फोन आला आणि जेव्हा झालं अचानक, काही सुचतच नव्हतं. त्या घरामध्ये जेव्हा मी गेलो या म्हणजे ह्याच्यासाठी, त्यावेळेस असं वाटत होतं की अरे म्हणजे हे सगळं स्वप्न बघते का मी, एखादं वाईट स्वप्न आहे का हे सगळं, असं वाटत होतं. कारण मी कल्याणीच्या घरी गेल्यानंतर, म्हणजे जेव्हा मी कल्याणीला पहिल्यांदा पाहायला गेले होते, पहिल्यांदा तू आणि प्रतीकच गेले होते ना, त्या क्षणी त्यांनी मला बाय म्हणून बायच बोलायचे. आणि तेव्हापासून आजपर्यंत ते मला बायच बोलत आहे. कधी त्यांनी मला नावाने हाक नाही मारली, म्हणजे कधीच नाही नावाने हाक मारली. आणि त्यांनी मला एवढं प्रेम दिलं ना, म्हणजे वडील या नात्याने त्यांनी मला जेवढं प्रेम द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त मला त्यांनी नेहमी प्रेम दिले. मी घरी येणार असेल तर त्यांना असं व्हायचं की मी काय करू हिच्यासाठी आणि काय नको, इतकं त्यांना खूप आठवणी आहेत मामांच्या बोलायला. पण जे झालं ते खूप असं वाटतंय की का असं झालं, आणि जे झालं ते खूप चुकीचं झालं. काही जण असंही बोलायची कल्याणी माहेरी जाते, तिथेच राहते, पण त्याचं कारण हेच होतं की बाबांना बरं नसायचं, आणि नंतर जे झालं ते आता तुमच्याशी शेअर करतोच. तिला पाठिंबा देणं यावेळेस गरजेचं. आम्ही तिला असं नाही सांगू शकत का तू अशा वेळेस माहेरी नको जाऊस वगैरे, हे खूप चुकीचं आहे. खूप जणांच्या कमेंट सुद्धा खूप जण म्हणतात असतील की नेहमी माहेरी का जाते, तर हे कारण आहे त्याचं. आणि कारण जे होतं ते पण आता नाही आहे माहेरी जाण्याचं. आता फक्त आई आहे घरी, जयेश पण कामासाठी बाहेर असतो. तर कल्याणी तर पूर्ण तुटली होती. गेले काही दिवस तिच्यात तर बोलायची पण ताकद नव्हती, कारण जे बघितलं कल्याणीला मी, आणि मला पहिल्यांदा असं वाटलं की कल्याणी बाबांच्या किती तिच्या जवळ आहे, म्हणजे अटॅच आहे तिच्याशी. काय प्रतीक, तू काय सांगशील? नाही, खूप जवळ आहे ती. ॲक्च्युली जेव्हा झालं तेव्हा पहिला मला फोन आला, पण मी तिला सांगितलं नव्हतं कशातला की झालं असं ते. नंतर शेवटी ती गोष्ट कळतेच ना. आम्ही त्यांना बघायला जाणार होतो त्याच दिवशी, की जाऊ म्हटलं तर बघून त्यांना येतो, आणि त्याच दिवशी झालं होतं. आम्ही जेव्हा कळालं ना की त्यांना बरं नाहीये, त्यावेळेस मी हिला बोलली, पण अगं ना त्यांना ना ते औषधी बोलली की ताई ना औषध नाही घेत आहे, दुसरं एक काम करूया आपण आज दुपारी जाऊया त्यांच्याशी. नाही, आम्ही सगळेजण, आम्ही पूर्ण सगळेजण घरातले 5 वाजता आपण निघणार होतो बरोबर, आणि बहुतेक 3:30 पावणे 4ला फोन आला. आणि असं ना अगं आज आपण जाऊया आणि त्यांच्याशी बोलूया. मी त्यांच्याशी बोलली ना का त्यांना खूप बरं वाटते, बघ ते घेतील औषध. कारण की ना तेवढं ते मला मानायचे जवळचे, म्हणजे असं त्यांना सांगितलं ना कोणती गोष्ट किंवा मग असं आहे हो गबाय होय गबाय असे करायचे ते. म्हणलं की आज आपण जाऊन भेटूया. पण असं मनामध्ये हे राहून गेलं की अरे लवकर निघायला पाहिजे होतं का, एक दिवस आधीच आला पाहिजे होतं का, हे म्हणा आपल्या आयुष्यामध्ये राहून. नाही, ओवी क्लासवरून आल्यावर आम्ही निघणार होतो, आणि तो तितका वेळ जो गेला मधला 1 तासाचा फरक, आणि ते तितक्यात फोन आला.
तर खूप जण म्हणतात की तुम्ही व्हिडिओ बनवता, त्याचं कारण काय, त्याचं कारण काय. तर एक कारण बघा तुम्ही आता, प्रथाला ना तिचे बाबांचे बाबा बघायला मिळणार आहेत ना तिचे आईचे बाबा, कारण तिला दोन्ही आजोबा बघायला मिळणार नाहीत. पण कधी तिला जेव्हा इच्छा होईल, तिला आजोबांना बघायचं असेल, तर व्हिडिओच्या स्वरूपात आजोबा तिच्या जोडीला राहतील. प्रथासोबत खेळताना बोलताना तिला आजोबा दिसतील. पण माझे बाबा किती ती पण आठवण नाही आहे. एक फोटो फक्त घरात आहे आमच्याकडे, दुसऱ्या बाबांची काही आठवण नाही आहे. म्हणजे आपण जो व्हिडिओ करतोय ना, ॲटलिस्ट तिला आजोबा दिसतील तरी जवळून, बघता तरी येईल. कारण तिला काहीच कळणार नाही. ती जशी मोठी होत जाईल तशी तिला आजोबांबद्दल काहीच कळणार. ओवीला आता रजिताचे मावशी आणि काका आहेत, त्याच्यामुळे तिला आजी आजोबा तरी तितके कळतात. ना तिचे पण बाबा नव्हते ना माझे पण बाबा, त्याच्यामुळे तिला आजोबा बघायला मिळालेच नाही. आणि प्रथाचं पण आज तेच झालं. म्हणजे आता असं वाटतं ना की आता आम्ही दिवसांना वगैरे घरी जायचो ना, तेव्हा असं वाटायचं की आता पटकन हाक येईल कुठून तरी आणि पटकन येतील समोर, असं फील व्हायचं सारखं सारखं. त्याच्यामुळे मी बघितलं गेल्या महिन्यात व्हिडिओ येत नव्हते किंवा रिपीट व्हिडिओ यायचे किंवा असं यायचं किंवा नव्हतेच येत. खूप जण म्हणायचे आता काय तुम्ही मोठे झालेत, व्हिडिओ वगैरे पोस्ट करत नाही. तर कारण हे होतं त्याचं, आम्हाला फेऱ्या कंटिन्यू चालू असायच्या. प्रतीक तर दिसत नव्हता. खूप जण म्हणायचे प्रतीक का दिसत नाही. प्रतीकच्या फेऱ्या आई, रंजिता, कल्याणी, मी, आमचा सगळा स्टाफ सगळेजण जाऊन आलो तिथे. सगळ्यांच्या फेऱ्या चालू असायच्या म्हणून व्हिडिओ पण येत नव्हते आपले. आणि कल्याणी खूप तिच्या बाबांच्या जवळ होती. आज ती घरी आले, जी तिथे जाऊ शकले नाही माणसं ती सगळी भेटायला आता घरी येणार आहेत. सगळी घरी येऊन भेटतात तिला. आणि जशी जशी आठवण निघते ती तसं तसं तिला रडायला येणार. पण आता आम्ही घरातलं वातावरण आहे ते असं तिला आठवण येऊ नये असंच वातावरण ठेवतो. कारण की काय असं ना, आपण सारखं सारखं तोच विषय काढला ना की तोच विषय जेवून पण व्यक्तीला खूप जास्त मन भरून येतं, जास्त दुःख हे वाढत जातं. त्यामुळे आपण वातावरण असं ठेवावं ना की त्याला ते लक्षातही नाही राहावं. ऑफकोर्स तिचे बाबा आहेत, आम्ही आठवणी त्या कधीच काढू शकत नाही, पण जेवढा प्रयत्न होईल तेवढा आपण असं ठेवावं की तो ॲटमॉस्फिअर पूर्ण चेंज करेल असावा. उद्यापासून तुम्हाला ते बघायला मिळेलच, कारण हा विषय मी परत काढणार नाही. आणि ह्याच्या आधी पण मी परत कधी कुठली गोष्ट रिपीट केली नाही आहे. तुम्ही पण तुम्हाला ज्या काही कमेंट्स करायच्या असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली करा. आता उद्यापासून पुन्हा हा विषय आपण नको काढूया, कारण खूप दुःखद आहे. जितका वेळा आपण हा विषय काढू तितकं दुःखच होणार आहे. काय प्रतीक, तुझी काय आठवण मामांसोबतची, तुला काय वाटते? एवढ्या कमी वयात गेलेत ते, माझ्यासोबतचे आहेत ते, इतक्या कमी वयात गेलेत ते. आणि होईल असं आम्हाला स्वप्नात पण नव्हतं. 3 भावांमधले कल्याणी कितवे नंबरचे होते? 2 नंबर. 3 सगळ्यात छोटे तिघांमधले 2 नंबर. 2 नंबर 2 नंबरचे होते. तू काय सांगशील प्रतीक? त्यांचा माझ्यात तर खूप जीव होता. आणि सांगायला गेला तर कशी कल्याणी गोष्ट बोललो मी, घरी कोणाच गोष्ट न बोललो. माझ्या स्वप्नात सुद्धा आले होते त्याची, तिला बोललो गोष्ट मी, घरी कोणाच गोष्ट बोललो. स्वप्नात सुद्धा आले होते ते बोलली. लगेच मला बोलली तुमच्या जास्त जीव होता ना जावयामध्ये, छोटा जावई म्हणून तुम्हाला दिसला. मला तशी खाली भास पण झाला थोडा अगदी. अच्छा. आणि मी खांदा पण दिला त्याला. बरोबर, मी त्याला खांदा पण दिला होता मामाला. कधी गेलं कल्याणीच्या माहेरी कसं वाटायचंच नाही की मी कुठल्या बाहेरच्या जागी आलोय. गावठी कोंबडा कापू का तुम्हाला, काय खाणार आहे. किती खुश व्हायचे. आपण इथे जात नाही तोपर्यंत चहा पीत नाही, तो सुरण काढायला जातील, पेरू काढायला जातील, सीताफळ काढायला जातील, काय काय काढू न, तुरीच्या शेंगा काय, वालाच्या शेंगा काय. थंडी चालू होती ना, आता बारशाला गेलो ना, मला होतात गपचूप हळूच येऊन पोपटी करायची ना, पोपटी करायची. एक दिवशी मी गेलो होतो ना, तर मला मच्छी खायची होती. तर तलावात गेलो आम्ही, मी, सोनू, म्हणजे कल्याणी आणि मामा. आम्ही तलावात गेलो आम्ही, तर तो माणूस नव्हता. स्वतः उतरले तलावामध्ये, स्वतः उतरले मच्छी काढून घेवले. त्या दिवशी आपण आम्ही गेले ते, तेव्हा नेहमी बोलायचे ना मला नदीच्या चिंबोऱ्या खूप आवडतात. कुठून त्या माणसाने 2-4 अगदी आणल्या. हो, बघितलं. आमच्यासाठीच असं नाही, सगळ्यांसाठी. जेवढी लोक आलेली ना, जेवढी लोक आलेली, तो प्रत्येक व्यक्ती हे सांगायचे की आमच्यासाठी असं केलं, आमच्यासाठी तसं केलं. एक ताई होत्या, त्यांनी सांगितलं मी एक आठवण सांगतो. तर मी फोन केला घरी की अरे मी ना गाडी, मला बस नाही मिळाली, काय गाडी नाही मिळालं, गावामध्ये आतमध्ये यायला साधन नाही मिळालं, मी रस्त्याने चालत होते ते पडली येताना. तर हे त्यांना कळालं, त्यांना बरं नव्हतं तरी ते तसेच त्यांना घ्यायला गेले, बॅगा वगैरे पिशव्या. आताची गोष्ट आहे. घरी घेऊन आले आणि मामीला बोलले चहा करून दे, हिला बरं नाही, पाय वगैरे दाबला त्यांचा.
स्वतःला बरं नव्हतं तरी पण त्याच्यासाठी धावले. लगेच धावले. ते तर इतकं त्यांना वाटत मला ना की कसं काय झालं. आणि एक 2-3 दिवस आधीची गोष्ट. कल्याणीला आणल्यानंतर महिनाच झाला होता. मोबाईल मध्ये कोणी रडायची आजोबांचा आवाज आला, तिकडनं ते व्हिडिओ कॉल करायचे ना, विठोबा रखमाई विठोबा लगेच शांत राहायची. आता यावेळेला त्यांनी बघितलं ना, मागच्या वेळेस मी गेली पंढरपूरला, तर यावेळेस बोलली होती की जायचंय पंढरपूरला, जायचंय पंढरपूरला. तर मी बोलली होती की मामा यावर्षी आपण सगळे जाऊया, तुम्हाला इच्छा आहे ना दर्शन घ्यायचं, आपण जाऊया आणि जाऊन दर्शन घेऊन येऊया. कारण जेव्हा वारले तेव्हा पण मामी बोलल्या की रंजिता खूप जीव होता आणि काय करू आणि काय नको असं व्हायचं कोणी आलं का त्यांना. मामी तर म्हणजे मी जशी घरामध्ये एंट्री केली ना आणि मामीने ज्या आवाजाला सुरुवात केली की आता तुला बाय कोण बोलणार, तू आली रंजिता आली का म्हटल्यानंतर त्यांचं असं वर खाली व्हायचं. कसं वाटतं रंजितासाठी मी काय काय करू, बायसाठी काय करू आणि काय नको करू, इतकं बाय 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 चालू असायचं त्यांचं. म्हणजे त्यांचा तो स्वभावच खूप वेगळा होता. म्हणजे असं अगदी आपलेसं करणारे. पहिल्या दिवशी ते त्यांनी मला एवढं आपलंसं केलेलं ना की मला असं मनातून सारखं वाटायचं की कल्याणीचं प्रतीक सोबत लग्न व्हावं, असं मला आतमधून सारखं फील व्हायचं. पहिल्या भेटीमध्येच असं वाटायचं की हे घर माझ्यासारखं असं झालेलं आहे. याला काय आजार सांगतात का? 5 महिने तिकडे होते तर त्यांना अजून ही छकुली पाहिजे होती, अजून ठेवा ना, अजून ठेवा ना, सुट्टी आहे ना तिला, अजून ठेवा ना. म्हणजे ते एवढे तिच्यात रमलेले होते. तिला आणली काय आणि महिन्यात ते असं होते काय, महिना पण होता झालेला आणलेला, तोपर्यंत त्यांनी स्वतःचं आयुष्य कमी केलं. तर अशा पद्धतीने हा दुःखद घटना जी घडली त्यांनी पूर्ण कुटुंब हलून गेलं. तुम्ही खूप जण बोलत होतात की काय चाललंय तुमचं, पहिल्यासारखे हसत नाही, बोलत नाही, चेहरा निस्तेज वाटतो तुमचा. तर मनामध्ये चालू होतं, पण सुट्ट्या पण झाल्या. आणि कल्याणी आता काय बोले बाबांबद्दल बोलायचं, तुला काही बोलायचं कल्याणी दोन? आता इच्छाच नव्हत्या घरात जायची. एवढे दिवस होती तिकडे, काकूच्याच घरात होती, त्या घरात गेली का मला आठवण यायची. म्हणजे भास नुसतं व्हायचं, इकडनं येतील का तिकडनं येतील. इथलं वाटत नाही मला, काहीच वाटत नाही का होईल असं. रोज संध्याकाळी सकाळी जेव्हा आठवत तेव्हा फोन करायचे, बाय आठवण येते का म्हणून फोन केला, करमत नाही का म्हणून फोन केला. गेल्या वर्षी तर या टायमामध्ये रोज सकाळी संध्याकाळ मग शेंगा घेऊन यायचे, उकडायला घेऊन उकडून द्यायचे, फोन करायचे, बा शेंगा चालत ये घरी, कधी येशील, ताडगोले चालत येशील, कधी ये लवकर. लय आणून ठेवतो मी, ते आणून ठेवतो तुला, कधी येशील, ये लवकर. आता सोबत फक्त आठवणीच राहणार आहेत आणि मन मोकळं केलं तुला आता बरं वाटेल बघ. नाही ते सदैव विचार डोक्यामध्ये. जे झालेलं आहे ते तर आपण बदलू शकत नाही. खूप रडलीस. तर मंडळी इथेच आजचा व्हिडिओ मी संपवतोय. उद्यापासून ह्या विषयावर किंवा तिच्या बाबांची आठवण येईल असं या घरामध्ये काही घडणार नाही आहे. कोणी म्हणेल की तुम्ही सगळे दुःख विसरून गेले तरी चालेल, पण मागच्या वेळी पण तेच केलं होतं. आम्ही तिला कोल्हापूरला घेऊन गेलो होतो जेव्हा पहिला बाबू गेला, आणि आता पण तेच करणार. उद्यापासून तिला आठवण येऊ नये याची सगळी काळजी घेतली जाईल घरामध्ये. तर आता मी व्हिडिओ इथेच संपवतोय, कारण पुढे आता कंटिन्यू करणं मलाही शक्य होत नाही, माझाही हात हलायला सुरुवात झाली आहे. मामांच्या काही आठवणी आहेत, ज्या व्हिडिओ क्लिप्स आहेत आजपर्यंतच्या गेल्या 3-4 वर्षामधल्या, त्या मी एंडिंगला जोडतोय. तुम्ही बघा. जे नवीन असेल त्यांना माहिती नसेल विलास मामा किती क्लोज होते त्यांना कळेल त्याच्यातून. तर तुम्ही आता बघा आणि भेटूया उद्या सकाळी 9 वाजता जमल्यास. आमच्या लाडके विलास मामाला शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली. हे बघा आमची पोरं कशी इकडे बिंदास झोपतात इकडे. आता शेतकऱ्यांची मजुराची पोरं आली शेतावर आणि ते चिखल आहे सगळं आहे, पण ते तिकडे येऊन कशी मस्त आरामशीर झोपतात. हे आहेत कल्याणीचे बाबा, आमचे मामा, आणि मामांनी ओवीला उचलून घेतलंय. ओवी उतर खाली, आजोबांची कंबर दुखेल है ना आजोबा? नाही दुखत बोलतात. त्याचे झाडू बनवतो आम्ही. आता बघ कसा होईल ते.
सुरण बघा किती मस्त आहे. वा घेऊन जा. सुरण साफ करून घेतात आता मामा. चालले हाऊसफुली जेवण येतो. पापड्या आहेत आणि ते रश्यात एकदम छान लागतात. कसला रसा? मटणाचा रसा असो, चिकनचा असो, कोणताही असो. म्हणजे बघा अशा तोडायच्या आणि याच्यावर रसा टाकायचा. रसा टाकल्यानंतर मग खायला किती मजा येते बघा, कुरकुरीत. जाळं वाहून गेला. कुठे टाकलं तेच नाही माहिती त्याला. मामा विसरले. मामा विसरून गेले जाळं कुठे टाकलेलं ते. हा सापडलं. चला. नाही दुसरंच काहीतरी सापडलं. ती बघायला जा. पार्वती इकडे इथं जा. चल बेटा घाबरायचं कशाला. अगं ते हे बघ काय करते ती. बसू नको. हा ही पार्वती इकडे. उठ का पार्वती. उठ पार्वती. बघ पार्वती काढली. आता विणबाई झाल्यात त्यांच्या आमच्या आई बरोबर ना. व्याही आणि मामा त्यांचे व्याही. पण मी या घरामध्ये जेव्हा पाऊल टाकलं तेव्हा मला मामांनी पहिली हाक बाय म्हणून मारली. आणि ती नुसती हाक नाही मारली तर ती अगदी त्यांच्या मनापासून ती माझ्यासाठी हाक होती बाय. आणि तेव्हापासून मी त्यांची बाय झाली आणि माझा नवरा त्यांचा जावई. तू क्या कर रहा है गे बेटी. पानी. हाँ एक ऐसा क्या ऐसा आपस में का क्या. हाँ ऐसा कैसा इधर देख ना. ऐसा आपस का लपाछपी. अच्छा अजून ते केलाय. मग त्यांच्या घरात आम्ही फार काढा फिरवायचो आम्ही. इकडून तिकडून काढा म्हणजे तिच्या पाठी लागायचो असं. अच्छा म्हणजे मारामारी असं तुला ना. पकडा पकडी. बघितलं परत मामा. बघा लगीन ठरलं या परीचं लगीन ठरलं या.